एका मोठ्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती। आज सकाळपासून त्याकडे लक्ष लागलेलं होतं। सुनावणीचा सलग तिसरा दिवस होता। राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने सुनावणी सुरू केल्यानंतर आत्ताची या घडीची अपडेट काय आहे ती बघणार आहोत। हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याबाबत आजच फैसला होण्याची शक्यता होती, मात्र निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। या घडीला सगळ्यात मोठी बातमी ही आहे की निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। कोर्टाने निकाल राखून ठेवलेला आहे। महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष नेमका कुठे जातो, काय नेमकी सुनावणी होते, याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं नव्हे देशाचं लक्ष लागलेलं होतं। सत्ता संघर्षावर सलग 2 दिवस 3 दिवस सुनावणी सुरू होती आणि कोर्टाने निकाल राखून ठेवलाय अशी माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, काय अधिक अपडेट? साधारणतः 3.5 दिवसांमध्ये या संदर्भात जर बघितलं आपण तर जवळपास निर्णय कोर्टाने राखून ठेवलेला आहे। एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। 5 सदस्यीय खंडपीठाकडे हे या संदर्भात सुनावणी पूर्ण करावी की 7 सदस्यीय खंडपीठाकडे ही सुनावणी पूर्ण पुढे द्यावी, या संदर्भातला निर्णय 5 सदस्यीय घटनापीठाने राखून ठेवलेला आहे। धनंजय चंद्रचूड जे सरन्यायाधीश आहे त्यांनी या संदर्भातला हा निर्णय दिलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही निर्णय राखून ठेवतोय आणि लवकरच या संदर्भात आम्ही निर्णय देऊ। आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये बघितलं तर महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षासाठी ही सगळ्यात मोठी बातमी असं म्हणावं लागेल की या संदर्भात निर्णय राखून ठेवलेला आहे। हे प्रकरण 7 सदस्याकडे बेंचकडे सोपवायचं की नाही याचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला आहे। ही अत्यंत मोठी बातमी आहे। या घडीची गेल्या 3 दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता। बाळासाहेबांची शिवसेना असो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असो, या दोघांच्या वतीने साधारणतः 3 दिवसामध्ये 14 तारखेला सुनावणी सुरू झाली आणि 2.5 दिवसाच्या या युक्तिवादामध्ये एक महत्त्वाचं पाऊल पुढे पडलेलं आहे आणि कोर्टाने निर्णय राखून ठेवलेला आहे। या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात अनिल देसाई बाहेर येण्याची शक्यता आहे। समोर जे गेट दिसते तिथून बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बरोबर प्रशांत, मात्र हे सांगाल या 2.5 दिवसांच्या कालावधीमध्ये सुनावणी दरम्यान काय झालं? सुनावणी जी झालेली आहे, निकाल जो राखून ठेवला गेलाय तो फक्त 5 सदस्यीय खंडपीठ का 7 सदस्यीय खंडपीठ यापुरताच आहे का कुठला निकाल? या संदर्भात जर बघितलं आपण तर निश्चितपणे निर्णय जो येणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। का 5 सदस्याच्या घटनापीठाकडे जायचं की 7 सदस्याच्या घटनापीठाकडे जायचं, या संदर्भातला निर्णय जो आहे तो निश्चितपणे घेतला जाईल। पण हे महत्त्वाचं आहे की हा जो निर्णय आहे या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सत्ता कारणाचा संदर्भातला हा निर्णय असणार आहे आणि ज्यामध्ये जर बघितलं तर आज दोन्ही पक्षाचे बाळासाहेबांची शिवसेना असो किंवा सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असो, या दोघांच्या वतीने दोन्ही पक्षाच्या वतीने दोन्ही खासदार इथे उपस्थित होते। एकीकडे राहुल शेवाळे उपस्थित होते, दुसरीकडे जर बघितलं आपण तर कृपाल तुमाने जे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने उपस्थित होते। त्यानंतर सोबतच बघितलं अनिल देसाई उपस्थित होते, त्यानंतर अनिल परब उपस्थित होते। हे चारही नेते जे दोन्ही पक्षाचे इथे उपस्थित राहून यामध्ये निर्णय घेत होते आणि त्यानंतर आता हे सगळे थोड्याच वेळात या कोर्टातून बाहेर पडतील आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। समोर जे गेट दिसतंय इथून ते बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राहुल शेवाळे काय प्रतिक्रिया देतात, कारण की चर्चा अशी होती की 7 सदस्यीय घटनापीठाकडे जर बघितलं आपण तर निश्चितपणे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्याच संकेत अनिल देसाई यांनी दिले होते। एक वकील आता बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळते। समोर जे दिसतंय आता अनिल देसाई आपल्याला बाहेर पडताना दिसत आहे आणि त्यामध्ये जर बघितलं आपण अनिल देसाईची खास चर्चा करण्याचा प्रयत्न करूया आपण की त्यांचं काय म्हणणं आहे आणि अनिल देसाई सोबत जर प्रयत्न केला तर या सगळ्या घडामोडीवर त्यांचं म्हणणं काय आहे। प्रियंका चतुर्वेदी देखील आहे आणि सोबतच अनिल परब देखील आहे। या सगळ्यांचं काय म्हणणं पडतं हे देखील आपण यावेळी चर्चा करूया। एक्सक्लुझिव्हली आपल्याशी बोलतील अनिल देसाई सर। काय प्रतिक्रिया पहिली? आज दोन्हीकडच्या यांनी म्हणजे आमचंही रिजॉइंडर झालं, आमच्याकडनं कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी बोलले आणि दोन्ही बाजूंचं हे ऐकल्यानंतर कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने ऑर्डर रिझर्व काय सांगितलं? ऑर्डर जर रिझर्व केलेली आहे तर साधारणतः काय संकेत मिळत आहे, कशा पद्धतीने संकेत मिळण्याची शक्यता आहे? संकेत म्हणजे आज ज्या पद्धतीनं आर्ग्युमेंट झाली त्या ह्याने नबम रेबिया हा रेफरन्स, नबम रेबिया कायदा हा कशा रीतीने या केसमध्ये लावू शकत नाही किंवा घेऊ नये याचं जे विश्लेषण आमच्या वकिलांनी केलं त्याचं एकंदरीत हे बघता आणि काही गोष्टी सुद्धा उघडकीस आणल्या की कशा रीतीने यांचं सगळं हे होतं, म्हणजे हे कशा रीतीने प्लॅनिंग किंवा कशा रीतीने अँटिसिपेट केलेलं होतं
तर त्या याने सुद्धा या सगळ्या गोष्टी कोर्टाजवळ आलेल्या आहेत आणि कोर्ट त्या पद्धतीने आज पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने या घडामोडी घडताय या घडामोडीमध्ये काय निर्णय होऊ शकतो घडामोडीमध्ये? आता कोर्टाने ऑर्डर सर्वोच्च न्यायालयाने ऑर्डर रिझर्व केली आहे. याचा अर्थ एका आठवड्यामध्ये असं वाटतं की ते याबद्दलचा निर्णय घेऊ. पण सर ज्या पद्धतीने बघितलं आपण तर हा निर्णय राज्याच्या राजकारणावर परिणाम होईल का? राज्याच्या राजकारणावर परिणाम होईल मोठा? नक्कीच, कारण भारताच्या लोकशाहीसाठी लोकशाही जिवंत राहण्यासाठी लोकशाही सुदृढ राहण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा असेल. आणि अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. पण ज्या पद्धतीने दावा केला जात होता कपिल सिब्बल असो किंवा मग देवदत्त कामत यांनी जो परवा दावा केला होता, त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी जो दावा केला, या दाव्यामध्ये काय खास महत्वाचा मुद्दा ज्याच्यामुळे काय वाटतं रिझर्व्ह झालाय? कसा कोणता युक्तिवाद जो विरोधी गटाचा होता ज्याच्यामुळे कोर्ट ऑर्डर रिझर्व करणं हा एक स्वाभाविक कोर्टाचं हे असतं. कारण याच्यामध्ये बरेचसे जे पैलू दोन्हीकडचे पाहिलेले ते पैलू बघून ते याच्यामध्ये नबम रेबिया लावून पुढे जायचं का नबम रेबिया न करता 7 जजच्या बेंचला रिफर करायचं, हा निर्णय त्यांनी राखून ठेवलेला आहे आणि याबद्दलचा निर्णय लगेच होईल. का तुमची अपेक्षा काय साधारणतः केव्हा निर्णय येण्याची शक्यता आहे? नक्कीच एका आठवड्यामध्ये निर्णय व्हायला पाहिजे आणि निर्णय झाला तर मला वाटतं हा नबम रेबिया आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर अनिल परब देखील आहे तिथे. या सगळ्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहूया. अनिल परब पुन्हा काय म्हणतात ते बघूया. चालू शकतं की नाही? जर बघितलं आपण या सगळ्यानंतर एक वेगळे मुद्दे आहे. अनिल परब देखील आहे, त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. अनिल परब ते काय म्हणतात आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर अनिल देसाई यांनी आपल्याला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली. आम्ही निर्णयाची प्रतीक्षा करतोय आणि सर्व नेते इथे आलेले आहेत. या सगळ्या घडामोडीवर हे अत्यंत महत्वाचं आहे की काय ठरतंय. अनिल परब काय सांगतात हे देखील अत्यंत महत्वाचं ठरणार आहे, कारण की त्यांचं मत काय म्हणणं आहे हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल. सोबतच जर बघितलं आपण ज्या गतीने घडामोडी आहेत, या घडामोडी जर बघितल्या आपण, एक घडामोड अशी आहे की एक अत्यंत महत्वाचं की युक्तिवाद झाला आहे. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर जर बघितलं अनिल सर आपण आमच्या सोबत आहात, काय मोठी प्रतिक्रिया सर? पहिली प्रतिक्रिया नबम रेबिया केस ही 7 लार्जर बेंचच्या समोर जावी की नाही जावी याच्या बाबतीतला युक्तिवाद चालू होता गेले काही दिवस आणि हा युक्तिवाद आता संपलेला आहे आणि ही केस 7 जजेसच्या समोर जावी अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि तो युक्तिवाद आज पूर्ण झालेला आहे. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले होते, नबम रेबिया केस हीच बरोबर आहे आणि त्याच्या पद्धतीनेच ती रेफरन्स करायची गरज नाही असा विरोधी पक्षाचा दावा होता. आमचा दावा होता की याच्यामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती नबम रेबिया केसमध्ये अजूनही क्लिअरिटी येणं गरजेचं आहे आणि म्हणून ते 7 जजेसच्या समोर पाठवावं आणि आता युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि मला असं वाटतं हा आता याच्यामध्ये काही दिवसामध्ये जजमेंट येईल. जजमेंट येईल, पण तुमच्या अपेक्षेनुसार जजमेंट येण्याची वाटतं का? आम्हाला असं वाटतं की आमच्या अपेक्षेप्रमाणे जजमेंट येईल, कारण कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी साहेबांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते घटनेला धरून आहेत आणि नबम रेबिया केस ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला जे मुद्दे उपस्थित नव्हते झाले ते मुद्दे यावेळेला उपस्थित झालेले आहेत. त्याच्यामुळे हे मुद्दे लार्जर बेंचकडे जावेत अशा प्रकारची मागणी झालेली आहे आणि अशा वेळेला मला असं वाटतं की लार्जर बेंचच मान्य केला जातो. नाही, वारंवार ज्या पद्धतीनं न्यायाधीश चर्चा करत होते, त्याच्यावरती विश्लेषण करत होते, अनेक प्रश्न विचारत होते, अशामुळे काय वाटतं की 2.5 दिवसाचा जर युक्तिवाद ऐकला तर 7 सदस्यीयकडे जाण्याची शक्यता निश्चित वाटतंय? आम्हाला नक्की वाटतंय की 7 सदस्यांकडे जाईल, कारण न्यायाधीशांच्या ज्या काही क्वेरीज होत्या किंवा त्यांना जे काही प्रश्न होते त्यांचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत सविस्तर उत्तर दिलेलं आहे. कशा पद्धतीने माहिती दडवली गेलेली आहे या पिटिशनमध्ये ते सगळं उघडकीस आणलं गेलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक जी न्यायालयाने विचारलेला प्रश्न आहे की कालावधी कसा असतो त्याच्या बाबतीमध्ये कर्नाटक हायकोर्टचं जजमेंट काय होतं, या सगळ्या गोष्टी ज्या न्यायालयाने विचारल्या होत्या या सगळ्या गोष्टींच्या न्यायालयाने विचारलेल्या गोष्टींचा खुलासा आज झालेला आहे. नाही, पण जे खोटं तुम्ही म्हटलं की सत्य लपवलंय, सत्य काय लपवलं गेलं होतं? सत्य त्यांनी असं लपवलं गेलं होतं की जो मेल त्यांनी केलेला होता या मेलचं उत्तर त्यांना माहित होतं, परंतु त्या लोकांनी कुठल्याही परिस्थितीत या मेलचा उल्लेख केलेला नाही त्याच्यामध्ये. अशा प्रकारचा मेल करून आम्ही अशा प्रकारची मागणी केलेली आहे, ही गोष्ट शेवटपर्यंत त्यांनी त्यांच्या पिटिशनमध्ये आणली नव्हती. धन्यवाद. हे होते अनिल परब यांनी जर बघितलं आपण तर या सगळ्या घडामोडीमध्ये मोठ्या घडामोडी आणि थोड्याच वेळात आता होऊ शकतं की या घडामोडीले एक नेते इथे आलेले आहेत आणि या सगळ्या नेत्यांमध्ये जर बघितलं आपण तर बाहेर इतरही नेते पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि एक समोर गेटवरती गर्दी असल्यामुळे
असल्यामुळे गर्दी असल्यामुळे ज्या पद्धतीने प्रियंका तिथे चतुर्वेदी देखील आहे, प्रियंका जी आहेत, ज्या शिवसेनेच्या खासदार आहेत, अनिल देसाई देखील खासदार इथेच उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहे सोबतच. आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते या घडामोडींमध्ये एक अत्यंत महत्वाचं ठरतंय की थोड्याच दिवसामध्ये, आता थोड्याच वेळात राहुल शेवाळे देखील बाहेर येतील. आणि राहुल शेवाळे जे बाहेर येतील तेव्हा काय म्हणतात ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ज्या सगळ्या घडामोडींमध्ये की काय घडामोडी ठरतात आणि कशा पद्धतीने या सगळ्या घडामोडी घडतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरलं आहे. प्रियंका चतुर्वेदी इथे आहे, त्यानंतर अनिल देसाई इथे आहेत. अनिल देसाईशी आपण खास बातचीत केली, त्यानंतर अनिल परब यांच्या सोबत देखील खास बातचीत केली आहे. आणि आता थोड्याच वेळात या इथून राहुल शेवाळे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि सोबतच निहाल ठाकरे हे देखील येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृपाल तुमाने हे देखील इथून समोरच्या गेटवरून येतील अशी शक्यता व्यक्त करते जात आहे. आणि प्रियंका चतुर्वेदी आपल्याला काय सांगतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. थोड्याच वेळात ते देखील आपल्याशी बोलतील. आणि सोबतच जर बघितलं या सगळ्या घडामोडींमध्ये प्रियंका चतुर्वेदींचं काय म्हणणं आहे, कारण की एवढं 2.5 दिवसाचा हा युक्तिवाद झालेला आहे आणि या युक्तिवादामधून काय आपल्या हातात येतं हे देखील पाहणं अतिशय ठरणार आहे. पण जर बघितलं तर एक अशा प्रकारच्या घडामोडी ज्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळेच या सगळ्या घडामोडी संदर्भात आपल्याला चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा आपण प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडे जाऊ. पण या घडीला जर बघितलं आपण तर या सगळ्या याच्यामध्ये राजीनाम्याचा मुद्दा असो, 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा असो किंवा इतरही मुद्दे असो, जे मुद्दे संपूर्ण युक्तिवादादरम्यान आले. आणि एक महत्वाचा म्हणजे जर युक्तिवाद जर बघितला आपण या घडीमध्ये तर जो सगळ्यात मोठा युक्तिवाद जो झाला होता तो युक्तिवाद एक महत्वाचा युक्तिवाद होता. आणि तो युक्तिवाद जर बघितला आपण तर यातून कुठेतरी निर्णय जो होण्याची अपेक्षा आहे. आणि या सगळ्या पद्धतीने आणि या सगळ्या याच्यावर पाहावं लागेल की आपल्याला काय होऊ शकतं आणि कशा पद्धतीने निर्णय होण्याची 7 सदस्यीय खंडपीठाकडे हा निर्णय येतो का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आणि त्यातूनच निर्णय अपेक्षित आहे. थोड्याच वेळात इतरही वकील आणि सगळे वकील इथे येतील आणि त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. मी खास या जर बघितलं आपण तर प्रियंका चतुर्वेदी काय सांगतात, कशा पद्धतीने त्यांचं वक्तव्य होतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीने घडामोडी घडताय की इथे सगळे वकील आहेत आणि ते देखील काय बोलतात हे देखील आपण पाहावं लागेल. आणि या सगळ्या घडामोडीला प्रियंका चतुर्वेदी देखील आपल्यासोबत असण्याची शक्य थोड्याच वेळात आपल्यासोबत असणार आहे. आणि ज्या पद्धतीने ह्या सगळ्या घडामोडी घडल्या, प्रियंका जी आपका स्वागत है न्यूज 18 लोकमत में. काय हा जो निर्णय झाला आहे या निर्णयातून काय अपेक्षा आहे आपल्याला? हे अपेक्षा एकच आहे, संविधान आणि प्रजातंत्राचे जो असूल आहे तो पार पड़णार. हमारे जो चीफ जस्टिस हैं, जो 5 जज बेंच है, वो जो हमारे काउंसिल ने आर्ग्यूमेंट पेश किया है, जहां पे उन्होंने सारा जो क्रोनोलॉजी है बताया है कि वो सारे ही कानूनों के खिलाफ है. आप लोग नबम हेबिया का वो रबिया का देकर हवाला देकर आप जो प्रक्रिया स्पीकर की होती है, जो प्रक्रिया असेंबली की होती है, उसको दरकिनार कर इन्होंने जो काम करने की कोशिश की है वही अपात्र है. नहीं, लेकिन जिस तरह से फैक्ट छुपाए गए हैं, फैक्ट को बताया नहीं गया, ऐसा भी एक दावा किया गया है. और जो पूरा जो रिजॉइंडर है, दोनों अभिषेक मनु सिंघवी हो, कपिल सिब्बर का रिजॉइंडर हो, उस रिजॉइंडर से लगता है कि ये 7 बेंच की तरफ जाएगा करके. लगता तो ये है कि उस तरफ जाएगा जहां नियम और कानून का पालन किया जाएगा और 50 खोके देश पे हावी नहीं होंगे और देश में सत्य विजयी होगा. और ये असत्य का जो पूरा प्रकरण चल रहा है महाराष्ट्र में, उसकी हार होगी. तो हमें पूरी उम्मीद है, सुप्रीम कोर्ट पर पूरा विश्वास है कि आज जो आर्ग्यूमेंट्स हुए हैं हमारी तरफ से, काउंसिल की तरफ से जो आर्ग्यूमेंट्स हुए हैं सत्य और तथ्य पे हुए हैं. आप देखिए महेश जेठमलानी जी जो उनके काउंसिल हैं, कहते हैं मध्य प्रदेश का हवाला दे रहे हैं. मध्य प्रदेश का हवाला में देते हुए ये गलती उनसे हुई है, उनके एमएलएज ने सबने इस्तीफा दिया. इस्तीफा देने के बाद उन्होंने अपने लीडर पे कहा कि हमें विश्वास नहीं है, विश्वास मत उन पे नहीं है. यहाँ पर ये लोग इस्तीफा भी नहीं देना चाहते हैं, वहां पर ये मर्ज भी नहीं होना चाहते हैं बीजेपी के साथ. और ये सोचते हैं कि पार्टी, क्योंकि हम 40 एमएलए पार्टी सिंबल से जीत गए हैं, पार्टी ही उठाकर लेकर जा सकते हैं. तो सारे आप शेड्यूल 10 ले लीजिए, शेड्यूल 10 के अंतर्गत और वो 181 सेक्शन का जो हवाला दिया, सारे आप सेक्शंस ले लीजिए. सबके खिलाफ काम हुआ है और उसको सही सेट करना ये सुप्रीम कोर्ट की अब जिम्मेदारी रहेगी. धन्यवाद हमसे बात करने के लिए. हे ज्या प्रियंका चतुर्वेदी होत्या आणि या सगळ्याचं जर बघितलं तर थोड्याच वेळात आता इथूनच पुन्हा राहुल शेवाळे आणि इतर नेते पुढे येतील. आणि या सगळ्या याच्यात जर बघितलं घडामोडीमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की या सगळ्या घडामोडीमध्ये जर बघितलं आपण तर इथे गर्दी आता निर्माण झालेली आहे. आणि इथून सोबतच जर बघितलं तर थोड्याच वेळात आता राहुल शेवाळे देखील बाहेर येतील. बॅक टू स्टुडिओ. नक्की सत्ता संघर्षाच्या सुनावणीत नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर आपण बघतोय गेले 2-2.5 दिवस सतत सलग ही सुनावणी सुरू आहे. आता
5 सदस्यीय खंडपीठाकडे ही सुनावणी जाऊ द्यायची का 7 सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होऊ द्यायची, या संदर्भात आज निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टात सगळे बाळासाहेबांची शिवसेना पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते असतील, सगळे उपस्थित होते। त्यांच्या वकिलांची फौज उपस्थित होती। सलग सुनावणी 3 दिवस सुरू आहे आणि निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला आहे। आता काही क्षणापूर्वी अनिल देसाई असतील, अनिल परब असतील, या सगळ्यांशी संवाद झाला। एक्सक्लुझिव्ह हा संवाद होता। आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत, ते थेट आपल्याला क्षणाक्षणाची माहिती सुप्रीम कोर्ट परिसरातून देत आहेत। प्रशांत, खरं तर एक्सक्लुझिव्ह संवाद तिन्ही नेत्यांशी झाला, मात्र वकिलांशी काही संवाद होऊ शकतो का? वकिलांकडनं काय प्रतिक्रिया येते? निकाल राखून ठेवलाय, त्याच्या नंतरची पुढची पायरी काय, याविषयी काय सांगा? या संदर्भात निश्चितपणे वकील आपल्याशी बोलतील। आम्ही वाट पाहतो हे राहुल शेवाळे यांची आणि निहाल ठाकरे यांची, हे थोड्याच वेळात इथे येतील आणि महत्त्वाचं म्हणजे ते या संदर्भात काय या निकालाचा अर्थ होतो हे सांगण्याचा प्रयत्न करतील। आम्ही सुद्धा या सगळ्या घडामोडींवरती एक क्षणाक्षणाची अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची पहिली अपडेट न्यूज 18 लोकमतवर कशी पाहता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्याच निमित्ताने अनिल देसाई यांची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे। पण सोबतच यानंतर आता राहुल शेवाळे, जे खास करून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे जे नेते आहेत, त्यांचा देखील एक प्रकारे अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया आहे। राहुल शेवाळे आले की तुम्ही त्यांच्याशी संवाद साधालच, मात्र प्रशांत, अनिल परबांनी ज्यावर बोट ठेवलं, काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवण्यात आल्या, त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं वकिलांमार्फत समोर आणल्या, त्याविषयी काय सांगाल? महत्वाचं म्हणजे त्यांनी एक अत्यंत महत्वाच्या विषयावरती हात ठेवला, बोट ठेवलंय। त्यांचं म्हणणं होतं की काही महत्वाच्या गोष्टी ज्या मुद्दाम लपवण्यात आलेल्या आहे संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान, त्यातली एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे जो मेल करण्यात आला होता अनसोर्स सेंडर मंडळीच्या माध्यमातून, कोणी सेंडर केलं हे या संदर्भातली माहिती नाही आहे। अशा प्रकारचा मेल करण्यात आला होता ना, तो मेल ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला होता। विधिमंडळाच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे मेल करता जातो, एक तर लेखी स्वरूपात पत्र द्यावं लागतं किंवा जे ऑफिशियल मेल असतो त्याच्या माध्यमातून मेल करावा लागतो। असं असताना हा जो मेल झालेला आहे, या मेलच्या संदर्भातली माहिती लपवली होती। त्यांना माहित होतं की याचा परिणाम हा विरोधाभासी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही गोष्ट लपवली गेली आणि ती गोष्ट आम्ही कोर्टाच्या निदर्शनात आणून दिली, असं स्पष्टपणे अनिल परब यांनी म्हटलं आहे। आणि ह्या सगळ्या घडामोडींमध्ये जर बघितलं तर ज्या ज्या गोष्टी लपवल्या गेल्या, त्या 24 आमदारांची गोष्ट होतो, 34 आमदारांची गोष्ट होतं, ते देखील लपवलेली होती आणि त्यामुळे हा मुद्दा आता कशा पद्धतीने या संपूर्ण निर्णयावरती दिशानिर्देश ठरतो आणि निर्णय राखून ठेवल्यानंतर केव्हा निर्णय येतो हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल। सुवर्णा, प्रशांत, आपल्याशी सविस्तर संवाद साधतो, आपण असेच संपर्कात राहा। आपल्याबरोबर अनिल देसाई आहेत, आमचे प्रतिनिधी, ज्यांनी अनिल देसाईंशी संवाद साधलेला आहे, तो आपण बघणार आहोत। एक्सक्लुझिव्हली आपल्याशी बोलतील अनिल देसाई। सर, काय प्रतिक्रिया पहिली? आज दोन्हीकडच्या यांनी, म्हणजे आमचंही रिजॉइंडर झालं, आमच्याकडनं कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी बोलले आणि दोन्ही बाजूंचं हे ऐकल्यानंतर कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने ऑर्डर रिझर्व केली। ऑर्डर जर रिझर्व केलेली आहे तर साधारणतः काय संकेत मिळत आहे, कशा पद्धतीने संकेत मिळण्याची शक्यता आहे? संकेत म्हणजे आज ज्या पद्धतीनं आर्ग्युमेंट झाली, त्या ह्याने नबम रेबिया हा रेफरन्स, नबम रेबिया कायदा हा कशा रीतीने या केसमध्ये लावू शकत नाही किंवा घेऊ नये, याचं जे विश्लेषण आमच्या वकिलांनी केलं, त्याचं एकंदरीत हे बघता आणि काही गोष्टी सुद्धा उघडकीस आणल्या की कशा रीतीने यांचं सगळं हे होतं, म्हणजे हे कशा रीतीने प्लॅनिंग किंवा कशा रीतीने अँटिसिपेट केलेलं होतं, तर त्या ह्याने सुद्धा या सगळ्या गोष्टी कोर्टाजवळ आलेल्या आहेत आणि कोर्ट त्या पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने या घडामोडी घडताय, या घडामोडीमध्ये काय निर्णय होऊ शकतो घडामोडीमध्ये? आता कोर्टाने ऑर्डर, सर्वोच्च न्यायालयाने ऑर्डर रिझर्व केली आहे, याचा अर्थ एका आठवड्यामध्ये असं वाटतं की ते याबद्दल। पण सर, ज्या पद्धतीने बघितलं आपण, तर हा निर्णय राज्याच्या राजकारणावर परिणाम होईल का? राज्याच्या राजकारणावर परिणाम होईल मोठा?
नक्कीच, कारण भारताच्या लोकशाहीसाठी, लोकशाही जिवंत राहण्यासाठी, लोकशाही सुदृढ राहण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा असेल. आणि अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. पण ज्या पद्धतीनं दावा केला होता कपिल सिब्बल असो किंवा मग देवदत्त कामत यांनी जो परवा दावा केला होता, त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी जो दावा केला, या दाव्यामध्ये काय खास महत्वाचा मुद्दा ज्याच्यामुळे काय वाटतं रिझर्व्ह झालाय? कसा कोणता युक्तिवाद जो विरोधी गटाचा होता ज्याच्यामुळे कोर्ट ऑर्डर रिझर्व करणं हा एक स्वाभाविक कोर्टाचं हे असतं, कारण याच्यामध्ये बरेचसे जे पैलू दोन्हीकडचे पाहिलेले ते पैलू बघून ते याच्यामध्ये नबम रेबिया लावून पुढे जायचं का नबम रेबिया न करता 7 जजच्या बेंचला रिफर करायचं, हा निर्णय त्यांनी राखून ठेवलेला आहे आणि याबद्दलचा निर्णय लगेच होईल. का तुमची अपेक्षा काय? साधारणतः केव्हा निर्णय येण्याची शक्यता आहे? नक्कीच एका आठवड्यामध्ये निर्णय व्हायला पाहिजे आणि निर्णय झाला तर मला वाटतं हा नबम रेबिया न लागू होता. आणि सर आपण आमच्यासोबत आहात, काय मोठी प्रतिक्रिया सर? पहिली प्रतिक्रिया, नबम रेबिया केस ही 7 लार्जर बेंचच्या समोर जावी की नाही जावी याच्या बाबतीतला युक्तिवाद चालू होता गेले काही दिवस, आणि हा युक्तिवाद आता संपलेला आहे आणि ही केस 7 जजेसच्या समोर जावी अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि तो युक्तिवाद आज पूर्ण झालेला आहे. केलाय फॉर ऑर्डर्स. आता ह्याच्यावर जे युक्तिवाद झालाय दोन्ही बाजूंनी ते कन्सिडर केल्यानंतर माननीय सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर ऑर्डर्स देतील की नबम रेबिया ह्याला हायर बेंच समोर रेफरन्सची गरज आहे की नाहीये. नोटीस जी होती ती जर सगळ्यात मध्ये म्हणजे 21 तारखेला नोटीस पाठवली गेली तोपर्यंत अपात्रतेची कारवाई सुरू झालेली नव्हती आणि त्यामुळं अध्यक्षांना हटवण्यासाठीची ही नोटीस होती असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, बरोबर आहे. कसं आहे, जे काही प्रकरण घडलं त्यावेळेला आणि ज्या प्रकारे ती नोटीस पाठवली होती त्यांचा उद्देश हेच होता की कोणत्याही प्रकारांमध्ये फाऊल प्ले करायचा आणि जे काही प्रोसिडिंग आहे ते झाले नाही पाहिजेत. आता जितके युक्तिवाद झालेत आपण त्याच्यात हेच म्हटलंय की ते त्यांचे जितके आर्ग्युमेंट झाले ते परत तेच म्हणतात की नबम रेबिया हा एक योग्य लॉ नाही आणि ते हायर कोर्टमध्ये रेफरन्सला गेलं पाहिजे. आपण जर बघितलं की आपण जे पेटिशन फाईल केले त्यांच्या आमदारांच्या विरोधात डिस्क्वालिफिकेशनसाठी, त्यामध्ये त्यांनी नबम रेबियाचाच रेफरन्स घेतलाय. म्हणजे आता हे कॉन्ट्राडिक्टरी झालं. एका बाजूला म्हणायचं की नबम रेबिया हा योग्य लॉ नाहीये आणि दुसऱ्या बाजूला नबम रेबियावरच रिलाय करायचं. तर हे आम्ही कोर्टासमोर मांडले आणि आता दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद झाला तर आता आपल्याला लवकरच समजेल सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर काय म्हणतं. आणि दुसरी गोष्ट, आज त्यांचा जो युक्तिवाद होत होता त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने स्वतः थोडेफार प्रश्न विचारले होते त्यांना कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टवर. सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की एकतर 179C मध्ये कुठेही एक्सप्लिसिट बार नाहीये स्पीकरवर की ते एकदा नोटीस आली की कुठेही बार नाहीये फ्रॉम प्रोसिडिंग. ठीक आहे. आणि दुसरं ते काय म्हणतायत, सुप्रीम कोर्ट काय म्हटलंय, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ह्याचा कॉन्सेप्ट असा असतो की जर समजा आपण प्रोसीड केलं आणि तिथे बार नसेल तर ते पॉवर ऑफ द हाऊस, जिथे जे कॉन्स्टिट्यूशन ऑफ द हाऊस असतं ते चेंज होऊ शकतं. म्हणजे एक स्पीकर त्यांच्या विरोधात जे लोक असतात त्यांना डिस्क्वालिफाय करून ते पुढे जाऊ शकतात. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे की आधी स्पीकरनी स्वतःचं कॉन्फिडन्स सिद्ध करावी. म्हणजे त्यांनी वोट घ्यावा आणि मेजॉरिटी मेंबर्सनी एकदा त्यांना कॉन्फिडन्स दाखवला की आम्ही तुमच्या बरोबर आहोत तर ते पुढे जाऊन डिस्क्वालिफिकेशन पेटिशन्स वर निर्णय घेऊ शकतात. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित झाला पण ते असं म्हणतात की नाही, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद माननीय सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घेतलेला आहे आणि निकाल राखून ठेवलेला आहे. मुद्दा हा आहे की 16 जे आमदारांवर अपात्र करण्याची जे पिटिशन दाखल केलं आणि नोटीस इश्यू केली, तर जे महाविकास आघाडी आहे तो महाविकास आघाडीचा जर आकडा बघितला तर त्यातून 16 जर कमी झाले असते तरी महाविकास आघाडीकडे बहुमत होतं आणि ते महाविकास आघाडीकडे बहुमत असून सुद्धा त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे तो घटनात्मक पेच निर्माण झालेला आणि त्यामुळे जी घटनात्मक परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर राज्यपालांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे
अपात्र 16 अपात्र आमदार अपात्र करून सुद्धा महाविकास आघाडीकडे बहुमत होतं तरी राजीनामा का दिला, हा एक मुद्दा राजीनाम्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, पण त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यानंतर 2 वेळा व्हीपचं उल्लंघन झालं. ज्यावेळी अध्यक्षांची निवड झाली त्यावेळी आणि परत मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली एकनाथ शिंदे त्यावेळी. नाही, त्याच्या अगोदर राजीनामा दिला होता ना. राजीनामा दिल्यानंतर ह्या सर्व गोष्टींना व्हॅल्यू नसते. जर राजीनामा दिला नसता तर ह्या सगळ्या गोष्टींना व्हॅल्यू असली असती, परंतु राजीनामा दिल्यामुळे हा सगळा घटनात्मक पेच त्यावेळी निर्माण झाला आणि राज्यपालांनी योग्य तो निर्णय दिला. कारण 7 न्यायमूर्तींच्याकडे जाईल असं वाटतं. आमदार अपात्र होतील म्हणूनच इंटेन्शन अध्यक्षांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव आणला असं सुद्धा नाही, अविश्वास अध्यक्षांबद्दल अविश्वासाचा ठराव याकरताच आणला होता की अध्यक्षांना तो अधिकार नाहीये त्यावेळी उपाध्यक्ष असताना, आणि ज्यावेळी त्यांच्यावर अविश्वास ठराव असतो आणि त्यावेळी ते 16 आमदारांवर अपात्रची कारवाई करू शकत नाही. हे संपूर्ण नवाब रेबियाच्या केसच्या माध्यमातून उघडकीस आलेलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींची आता दखल माननीय न्यायालयाने घेतलेली आहे आणि हा निकाल आता राखून ठेवलेला आहे आणि लवकरात लवकर निकाल घोषित तुम्ही खोटं बोलले असं म्हणत होते या संपूर्ण, आणि तो खोटापणा आम्ही उघडा पाडला असं विरोधकांचं म्हणणं आहे. नाही, त्यांचा खोटेपणा उघडकीस आणलेला. ज्या ठिकाणी आज त्या नवाब रेबियाच्या केसला विरोध करत आहेत आणि त्याचाच दाखला देऊन ते 16 आमदारांवर अपात्रची कारवाई करण्याचं जे पिटिशन दाखल केलेले आहे त्या पिटिशनमध्ये त्याच केसचा दाखला त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे त्यांचा खोटारडेपणा हा न्यायालयाच्या समोर आता दिसून आलेला आहे. नाही, पण महत्त्वाचं म्हणजे वकील जेठमलानी यांनी जो युक्तिवाद करताना एक महत्वाचा मुद्दा मांडला की आमदारांना धमकी दिली होती आणि त्यांच्या डेड बॉडीज घरात जातील मुंबईत ते आल्यानंतर अशी धमकी मिळाली होती. अनिल परबांचं असं म्हणणं आहे, तशी कुठलीही धमकी दिली नव्हती. उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना शांत राहायचं आवाहन केलं होतं असं अनिल परब यांनी म्हटलं. याची कल्पना आपल्या सर्वांना माहिती आहे, कारण आपण मीडियाच्या माध्यमातून संजय राऊत साहेबांचं वक्तव्य आणि विविध नेत्यांचं वक्तव्य ऐकलेलं आणि त्याचं कव्हरेज आपणच दिलेलं आहे. त्यामुळे त्याचा पुरावा आपल्याकडेच आहे. धन्यवाद. पुरावा आहे तर तुझं काय या एक मिनिट आपण एकटे करू. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे राहुल शेवाळे हे कोर्टाच्या परिसरात आले, कोर्टातून बाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. आज उलट विरोधकांचा न्यायालयाच्या समोर दिसून आलेला आहे. ज्या केसला विरोध करून त्यांनी या ठिकाणी जे खंडपीठाकडे जी सुनावणी चालू आहे त्या सुनावणीचा ज्या केसचा रेफरन्स दिला आहे त्या केसलाच विरोध करत आणि त्याच केसचा रेफरन्स घेऊन त्यांनी 16 आमदारांवर अपात्रचे जे पिटिशन दाखल केले त्या पिटिशनमध्ये त्या केसचा त्यांनी दाखला दिलेला आहे. त्यामुळे तो खोटारडेपणा त्यांचा न्यायालयाच्या समोर दिसून आला. म्हणजे 16 आमदार जर अपात्र ठरले असते ते एकनाथ शिंदे देखील अपात्र ठरले, मग सरकार कुठून आलं असं त्यांचा सवाल होता. नाही, याच्यात अपात्र होऊ शकत नाही. अपात्र करण्याचा अधिकार सभापतींना नाहीये आणि त्याच्यावरच हे संपूर्ण चर्चा. अपात्र होऊ शकत नाहीये. आता केवळ चर्चा चालू आहे की नवाब रेबियाच्या संदर्भाची जी केस आहे त्याचा दाखला ह्या केसच्या संदर्भात घ्यायचा की दुसरा त्याच्यात अमेंडमेंट करायचं, या संदर्भातली आता ती संपूर्ण चर्चा झालेली आहे आणि लवकरच त्या संदर्भातली सुनावणी. नाही, पण महत्वाचं म्हणजे जर त्यांनी अजून एक दावा केलेला आहे की तुम्ही जे केलेलं आहे, तुम्ही गुवाहाटीमधून पत्र पाठवता, गुवाहाटीमधून महाराष्ट्राचं राजकारण कसं करता. नाही, त्याचा पण युक्तिवाद झालेला आहे, कारण आमदारांच्या जीवाला धोका असल्या कारणामुळे आणि ज्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून दिल्या नाही म्हणतात ना ते. धमक्याचे पुरावे आपल्याकडेच आहे. आपल्या टीव्हीच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातल्या जनतेने त्या धमक्या बघितलेल्या आहेत. धन्यवाद. धन्यवाद. हे होते राहुल शेवाळे यांनी अतिशय स्पष्ट सांगितलं आहे की धमक्या सगळ्यांनी बघितलेल्या आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुप्रीम कोर्टाच्या परिसरात आहेत. तिथून सत्ता संघर्षासंदर्भात सलग 2.5 दिवस जी सुनावणी सुरू होती त्याच्याविषयीचे सगळे अपडेट्स देत आहेत. आजची सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवलेला आहे आणि 7 सदस्यीय खंडपीठापुढे हे प्रकरण जावं का याविषयीचा तो निर्णय आहे जो राखून ठेवण्यात आला आहे. आपण बघत होतो अनिल परब असतील, अनिल देसाई असतील, या सगळ्यांनी संवाद साधलाय. राहुल शेवाळे यांनीही न्यूज 18 लोकमतशी काही क्षणापूर्वी संवाद साधलेला आहे. उलट विरोधकांचंच पितळ उघडं पडलेलं आहे. सुप्रीम कोर्टासमोर ते उघडे पडलेले आहेत, त्यांचा खोटेपणा उघडा पडलेला आहे असं सांगत होते राहुल शेवाळे.